गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. बाळा, जेव्हा मी रोज झोपून उठतो ना आणि माझी नजर तुझ्या चेहऱ्यावर पडते आणि जेव्हा तुझा हसरा चेहरा दिसतो मला, तेव्हा माझा दिवस सत्कारणी लागतो बाळा. सर, ते मला माझ्या फीसचे 2 लाख रुपये परत पाहिजेत सर. आम्ही त्या फीचे पैसे परत नाही करू शकत. आता त्या मिस खंबाट आहेत की हट्टच करून बसल्यात की त्या तुला, तुझ्या बापाला आणि तुझ्या पूर्ण परिवाराला उद्ध्वस्त करूनच टाकणार. तुला काय वाटतं आता काही चमत्कार होणार आहे? आता हे घर गेलं आपल्या हातून. मानसीचं माझ्या मुलाशी लग्न नाही झालं म्हणून काय झालं? रज्जूची मी जाऊ आहे, ह्या नात्याने तुझी पण काहीतरी लागते ना. चल तू गाडीमध्ये बस. प्रिया, तू बोलतेस सगळं, पण तुझे पाय सुद्धा खूप लटपटतायत, खूप कापतायत. त्यामुळे असं वाटतंय की तू खूप अडचणीमध्ये आहेस. चल बस बघू गाडीमध्ये. अगं विचार कसला करतेस? जर रज्जू या ठिकाणी असती तर तू काय नकार दिला असतास? नाही ना. अगं खूप अडचणींमध्ये आपलेच कामाला येतात. चल बघू बस गाडीमध्ये. आता सांग, काय एवढी उदास आहेस तू? घाबरू नकोस. अगं तुम्ही लोकांनी भलेही आम्हाला ठोकर मारून घालवून दिलं असलं तरी आज सुद्धा आम्ही तुम्हाला आपलंच मानतो ग. मानसीचं लग्न माझ्या मुलाबरोबर बघ झालं असतं ना तर मला खूप खूप आनंद झाला असता. पण विधात्याला काही वेगळंच मान्य होतं. चल जाऊ दे ते सगळं. त्या गोष्टीबद्दल मला काहीच दुःख नाहीये, कोणतीही तक्रार नाही कोणासाठी. मानसीदीच्या जागी जर मी तुमची सून बनले तर मग तुम्ही माझा स्वीकार करा. हे काय बोलतेस तू? अगं रमाकांत कधीच या लग्नाला संमती देणार नाहीत. आंटी, लग्न मला करायचंय, पप्पांना नाही. ठीक आहे, मला काहीच अडचण नाहीये. पण एक गोष्ट सांग की माझ्या मुलाशी लग्न का बरं करायची इच्छा आहे तुला? हेच तर मला तुम्हाला सांगायचं आंटी. मी लग्न एका अटीवरच करेन. अटीवर लग्न? बोल, काय अट आहे तुझी? मला 2 लाख रुपये पाहिजेत, ते पण आता.
नवरी मुलगी हुंडा मागते? नाही आंटी, हुंडा नाही मागत आहे. मी तुमच्याकडे भीक मागते. मी तुमची आणि तुमच्या मुलाची आयुष्यभर सेवा करेन. बस बस मला 2 लाख रुपये पाहिजेत आता, नाहीतर माझ्या घराचा लिलाव केला जाईल. अच्छा, म्हणजे यासाठी तुला 2 लाख रुपये हवेत? ही अडचण होती तुझी. मला पण समजत नव्हतं अजिबात की ज्या लोकांनी माझ्या मुलाला नकार दिला त्यांचीच मुलगी माझ्या मुलाचा स्वीकार करायला का तयार झालीये. आंटी प्लीज, त्या जुन्या गोष्टी आता विसरून जा. तुम्ही प्लीज आम्हाला 2 लाख रुपये द्या. मी एवढी स्वार्थी नाहीये प्रिया की तुझ्या ह्या परिस्थितीचा नको तो फायदा उचलेन. तुला 2 लाख रुपये हवेत ना? मी देईन तुला 2 लाख रुपये. काय? तुम्ही मला द्याल 2 लाख रुपये? त्या बदल्यात तुला माझं एक काम करावं लागेल. कसलं काम? हे बघ, जर तुला 2 लाख रुपये हवे असतील तर मला काही प्रश्न विचारायचे नाही. मंजूर आहे? हो, मला सर्व काही मंजूर आहे. ठीक आहे, चल मग जा. तू गाडीमध्ये जाऊन बस. मी रुपयांची लगेच व्यवस्था करते प्रिया. हो ठीक आहे. हॅलो रवी, मी पूनम बोलते. बघ, काम झालेलं आहे. कस्टमरला सांग की रुपयांची लगेच सोय करा. ओके? अँड मिस खंबाटा बिलीव्स इन परफेक्शन. आणि कदाचित म्हणूनच त्यांनी तुला क्लासमधून बाहेर जाण्यासाठी सांगितलं. तर त्यामध्ये वाईट वाटायची काय आवश्यकता आहे? त्याने तुला इन्स्टिट्यूटमधून बाहेर तर नाही घालवलं ना? मिस खंबाटा तुला आणि बाकी स्टुडंटना जे बोलल्या ते तुमच्या भल्यासाठीच ना? माझ्या इन्स्टिट्यूट सोडण्याच्या निर्णयाशी मिस खंबाटांच्या बोलण्याचं काहीही देणं घेणं नाहीये सर. हा माझा स्वतःचा वैयक्तिक निर्णय आहे सर. मला ते माझ्या फीसचे 2 लाख रुपये परत पाहिजेत सर. पण ते तर तुझ्या फी मध्ये गेलं अगं. पण सर, आता तर मी ट्रेनिंग नाही घेणार आहे ना? दिस इज युअर डिसिजन, बट ॲज पर अवर रूल आम्ही ते फीचे पैसे परत नाही करू शकत. अरे, तुला आश्चर्य का वाटलं मला बघून? मी तुला आधीच सांगितलं होतं की ज्या ज्या मार्गावर तू पाऊल ठेवशील समोरच मी रस्ता अडवून उभी असेल. तुला काय वाटलं की मिस्टर देसाईंनी असंच तुला नाही सांगितलं? फीची रक्कम परत करण्यासाठी मी त्यांना नाही सांगितलं होतं. मला असं का वाटेल की माझ्या होणाऱ्या पतीचं पहिलं प्रेम उद्ध्वस्त व्हावं? तुला तरी असं वाटेल का? नाही ना. अगं, कोणत्याही मुलीला असं का वाटेल? आता मिस खंबाटा आहेत की हट्टच करून बसल्यात की त्या तुला, तुझ्या बापाला आणि तुझ्या पूर्ण परिवाराला उद्ध्वस्तच करून टाकतील. शी इज द ओनली होप फॉर यू. जर मिस खंबाटा काही करू शकल्या तर कदाचित तुझा परिवार उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल. कुठे जाऊ? कोणत्या मार्गाने जाऊ? आजोबांच्या वारसाला कसं वाचवू मी? का मिस खंबाटा माझ्या पप्पांना एवढा त्रास देते? मी माझं प्रेम छिडकारलं, आर्यन आणि सानियाच्या मार्गातून दूर झाले, तरी पण ते लोक का आमच्या आनंदात अडथळे आणतायत?
ह्या प्रश्नांची उत्तरं आता आर्यनला द्यावी लागतील. खूप सहन केलं आम्ही, खूप गप्प बसलो. आता मीच खंबाटांचं हे वागणं आर्यनला सांगावंच लागेल. महावीर काशी, हे बघ, 24 तासातले 4 तास तर निघून गेले. भाऊ, अहो काय झालं असं नेमकं की 24 तास पूर्ण होताच लिलाव होऊन जाईल म्हणे? असं सांगितलं तर होतं. सांगून फक्त काय होतं रमाकांत भाऊ? आणि तसं पण संध्याकाळी कोर्ट बंद होऊन जाईल. आता जे व्हायचे ते उद्याच होणार आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. हे बघा भाऊजी, आज काय उद्या काय, जायचं तर आहेच. आम्ही तर सगळी तयारी केली. काय करायचं वहिनी, आम्हाला तर काहीच समजत नाहीये. खूपच हतबल झाल्यासारखं वाटतंय आता आम्हाला. अरे 10-12 हजारांची गोष्ट असती तर काही वेगळंच झालं असतं, पण 2 लाख रुपये, ते सुद्धा इतके कमी वेळामध्ये. कोणताच मार्ग नाही सुचत. नाही नाही महावीर काशी, तुम्ही लोकांनी जे काही केलंय आजपर्यंत त्याच्याच कर्जाने मी दबलो गेलोय भाऊ. आता हे सगळं बोलून मला आणखी लाजवू नका तुम्ही. जमलंच तुम्हाला तर एक उपकार करा माझ्यावर. उपकार काय करणार रमाकांत भाऊ आम्ही? अहो, अशा आडल्या प्रसंगी जर आम्ही कामाला नाही आलो तर लाज वाटायला पाहिजे आम्हा सगळ्यांना. काशी बिलकुल खरं सांगतोय बघा. किती प्रेम आहे तुमचं आमच्यावर, आणि आम्ही सुद्धा आदराने तुम्हाला भाऊ म्हणतो. तर काय, नातं फक्त दाखवण्यासाठी असतं का? फक्त सांगण्यासाठी असतं का भाऊ? अरे ते निभवावं पण लागतं ना भाऊ. तुम्ही फक्त हुकूम करा. नाही, हुकूम कसला? या घराचा जेव्हा लिलाव होईल तेव्हा आम्हा लोकांना डोकं टेकण्याकरता एक जागा तर पाहिजे की नाही? जर कुठूनही आजच्या आज एक भाड्याच्या घराची व्यवस्था केलीत ना, कारण की हे बघा, या घराचा लिलाव झाल्यावर कमीत कमी 10-15 लाख रुपये तर येतीलच हातात. मग एखादं छोटंसं घर खरेदी करूच आम्ही. अहो रमाकांत भाऊ, इतक्या रुपयांमध्ये तर चांगल्यातलं चांगलं घर येईल नक्की. आणि राहिलं भाड्याच्या घराबद्दल तर त्याची पण व्यवस्था होऊन जाईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो भाऊ, आणि घाईघाईत व्यवस्था नाही होऊ शकली ना तर आमची घरं आहेत ना. आणि भाऊ, ती सुद्धा तुमचीच तर घरं आहेत ना. आता आम्हा दोघांना निरोप द्या भाऊ. हो, आणि काही गरज लागलीच ना तर आम्हाला लगेच फोन करा तुम्ही. नक्की. नमस्कार भाऊ. अच्छा, नमस्कार. धन्यवाद. नमस्कार बहिणी. चल काशी. चला, एवढं तर समाधान आहे जीवाला. हे घर सुटल्यानंतर डोकं टेकायला जागा मिळेल नक्की. अगं, तुला काय झालं आता? ही प्रिया अजूनपर्यंत नाही आली. प्रिया? क्रेझी, तू विचारणार नाहीस की तुला इथे बघून मी हैराण का म्हणून नाही झाले? विचार विचार विचार. नाही विचारणार, नो प्रॉब्लेम, मीच तुला सांगून टाकते. यू सी, एका समुद्राच्या मधोमध जहाज आहे ज्यावर एक छोटीशी चिमणी बसलीये. पण जेव्हा ती चिमणी ते जहाज सोडून उडायला लागते, तेव्हा दूर दूर उडता 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 तिला पुन्हा जहाजावरच परत यावं लागतं. समजलीस? नाही समजलीस, मी समजावते ना तुला. बघ, ते जहाज मी आहे बघ. हो, आणि ही दुनिया म्हणजे तो समुद्र आहे, आणि तू त्या जहाजावर बसलेली छोटीशी चिमणी आहेस, जिच्याकडे जहाजाकडे परत येण्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणताच मार्ग नाहीये. तुम्ही हे सगळं का करताय? मी हे सगळं का करतेय? व्हॉट अ क्वेश्चन, गुड क्वेश्चन. वाव, 10 करोडचा प्रश्न विचारलास तू. पण मला प्रश्न विचारण्याआधी तू स्वतःला विचारलंस का की तू माझ्या भावाशी प्रेम करण्याचं डेअरिंग कसं केलंस? पण माझ्या आणि आर्यनमध्ये आता कोणतंही नातं नाहीये. नातं? अगं, तुझी लायकीच काय ग जे तू माझा भाऊ आर्यनशी नातं ठेवशील?
आणि तुझं कोणतंही नातं मी कधी स्वीकारलेलं नव्हतं माझ्या भावाशी. हो ना, मग का मिस खंबाटा आमचं जगणं मुश्किल करताय? कोणत्या गोष्टीची शिक्षा देताय तुम्ही आम्हाला? मी शिक्षा देते तुम्हाला? बुलशिट. तुझ्या बापाने जो आवाज केलाय ना, मी फक्त त्याचा परिणाम दाखवतेय तुम्हाला. खूप खूप मोठमोठ्या गोष्टी बोलून गेला होता तो. आता त्याची बोलती का बंद झाली? त्याची हिम्मत नाही का झाली माझ्या समोर यायची? म्हणून तुला पाठवलं शरणागती पत्करायला. पण काही हरकत नाही, आम्ही खानदानी लोक आहोत. आमच्या समोर जो झोळी पसरून येतो ना, त्याला आम्ही माफ करून टाकतो. पण एका अटीवरच. मला तुमची प्रत्येक अट मान्य आहे. रिअली? गुड. मग ऐक, आपल्या बापाला जाऊन सांग तू की माझी अशी इच्छा आहे की उद्या त्याने एअरपोर्टवर यावं आणि सगळ्यांसमोर आपल्या गुडघ्यांवर तिथे बसून माझ्या पायांवर आपलं नाक रगडावं. मग जर मला त्याच्यावर दया आली तर होऊ शकतं की मी त्याला माफ करेन सुद्धा. जर माझ्या मनात आलं तर. मंजूर आहे? शिक्षा देते तुम्हाला? बुलशिट. तुझ्या बापाने जो आवाज केलाय ना, मी फक्त त्याचा परिणाम दाखवतेय तुम्हाला. खूप खूप मोठमोठ्या गोष्टी बोलून गेला होता तो. आता त्याची बोलती का बंद झाली? त्याची हिम्मत नाही का झाली माझ्या समोर यायची? म्हणून तुला पाठवलं शरणागती पत्करायला. आपल्या बापाला जाऊन सांग तू की माझी अशी इच्छा आहे की उद्या त्याने एअरपोर्टवर यावं आणि सगळ्यांसमोर आपल्या गुडघ्यांवर तिथे बसून माझ्या पायांवर आपलं नाक रगडावं. मग जर मला त्याच्यावर दया आली तर होऊ शकतं की मी त्याला माफ करेन सुद्धा.
प्रिया आहे त्यांच्याबरोबर कुठे जाते? ह्या नयनी वसे माझ्या लाखो स्वप्ने, ह्या नयनी वसे माझ्या लाखो स्वप्ने, आहे इरादा हा एक मनी उंच उडण्याचा, हवेशी कुच गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ